पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज बुधवार दिनांक 15 जून रोजी रावेत येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतरची जी विधायक कामे केली त्याबाबतची माहिती दिली। राष्ट्रवादीच्या वतीने रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी देहूत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बोलू दिले नाही याबाबत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। या पत्रकार परिषदेचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे आणि शैलेश जाधव यांनी। पाहुयात। यावेळी या पत्रकार परिषदेला प्रवक्ते माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, मयूर कलाटे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नडे, युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी, निलेश निकाळजे आणि पदाधिकारी उपस्थित होते। याच्यामध्ये जवळपास आहे ना सर्वच क्षेत्रात म्हणजे आयटी, ऑटोमोबाईल किंवा बाकी एमआयडीसीतल्या, चाकण एमआयडीसीतल्या, भोसरी एमआयडीसीतल्या, पनवेल, मुंबई, ठाणे, नाशिक नगर या सर्व उपनगरातल्या पण आपल्या जिल्ह्यातल्या कंपन्या, नामांकित कंपन्या येणार आहेत। त्यांचं नाव जाहीर करायची आम्हाला तशी ऑथॉरिटी नाही आहे। ती सगळी नोंदणी एकदाची झाली की त्या बायफर्केशन आम्ही त्या विभागाचं किंवा त्या विधानसभेनुसार बायफर्केशन करून आम्ही तसं त्या पद्धतीने जॉब फेअर घेणार आहोत। त्याची तारीख वगैरे आम्ही सगळं तुम्हाला ठिकाण त्यापुढे कळू। साधारणतः किती कंपन्या? साधारणतः 15 ते 20 कंपन्या असतील। 15 ते 20 त्यांना बोलायला सांगितलं, परंतु जेव्हा मोदी साहेबांचं नाव पुकारल्यानंतर एक रिस्पेक्ट असतो। देशाचे ते काय भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नाहीत, देशाचे पंतप्रधान आणि पंतप्रधानाचं एकदा नाव पुकारल्यानंतर जरी मोदी साहेब म्हणले तरी दादांनी त्या ठिकाणी त्यांचा रिस्पेक्ट ठेवून सांगितलं, नाही साहेब तुमचं नाव घेतलेलं तुम्ही बोललं पाहिजे। मुळात तो प्रोटोकॉल आधीच ठरला होता, कुणी बोलायचं, तो प्रोटोकॉलची कॉपी पण आमच्याकडे, त्या कॉपीमध्ये दादांचं नावच नव्हतं। त्याच्यामुळे दादांना ह्या गोष्टीची कल्पना आधीच होती। पण दादा मोठ्या मनाचे, त्यांनी लगेच मोदी साहेबांना रिस्पेक्ट दिला आणि त्यांना बोलायला सांगितलं। मुळात मी इतका मोठा नाही त्यांच्या ह्याच्यावरती प्रतिक्रिया देणे इतका, परंतु तुम्ही अनेक लोकांचे स्टेटमेंट त्याच्या संदर्भात आलेले आहेत आणि इतिहास जर पाहिला तुमच्याही लक्षात येईल काय ते आहे ॲक्च्युली। माझा एक प्रश्न आहे, आपल्या युवक संघटनेमध्ये महिला किंवा मुलीचं प्रमाण किती आहे? आमच्यासाठी स्पेशल विंग आहे ना युवतीची। युवती सुप्रियाताईंच्या, आदरणीय सुप्रियाताईंच्या ह्यांच्यानुसार संकल्पनेतून महाराष्ट्रात पहिल्यांदा किंवा देशात पहिल्यांदा म्हणता येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्र युवतीची एक संघटना स्थापन केलेली आहे। तर आपल्याकडे युवती संघटना आहे ना, सक्रिय संघटना आहे 4-5 वर्षापासून। आंदोलन वगैरे करण्यात आले, परभणी सारख्या ठिकाणी गुन्हे दाखल केले, राष्ट्रवादीने आंदोलन करण्यात पिंपरी तसं काय आंदोलन झालं ना? काल युवक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। मला पोलिसांकडनं फोन आला होता जेव्हा मी इम्रानचं माझं बोलणं आलं, इम्रानला मी पोलीस स्टेशनला पाठवलं होतं आंदोलन करण्यासंदर्भात। पोलिसांनी मला विनंती केली की आमच्यावर फार ताण आहे, तुम्ही जर आंदोलन केलं, आता आम्ही सगळे व्यस्त आहोत देऊमध्ये, म्हणजे बंदोबस्ताला पिंपरी चिंचवड शहरातले सगळे पोलीस, उलट बाहेरचे पोलीस त्या ठिकाणी आहेत। तर त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही आंदोलन करू नका, तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे लेखी स्वरूपात द्या किंवा मीडियामध्ये द्या, अशा प्रकारे त्यांनी आम्हाला विनंती केली। मग मी इम्रानशी बोललो, परंतु तरी पण युवक संघटनेत त्या ठिकाणी आंदोलन केलं। वास्तविक आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार होतो, परंतु पोलिसांची विनंती आम्ही मान्य केली। पोलिसांवरती ताण येऊ नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि मुळातच जो कालचा प्रकार झाला तो अतिशय चुकीचा झाला। तो जो कार्यक्रम होता देहू देवस्थानचा होता, तो देहू देवस्थानचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हायजॅक केला आणि प्रोटोकॉलप्रमाणे आमचे पालकमंत्री त्या ठिकाणी पंतप्रधानांना त्या ठिकाणी स्वागत करायसाठी गेले, पंतप्रधानांचं स्वागत केलं। पूर्ण वेळ अजितदादा त्या ठिकाणी प्रोटोकॉलप्रमाणे पंतप्रधानांच्या बरोबर होते आणि त्या ठिकाणी
त्या कार्यक्रमामध्ये अजितदादांना बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे होती, परंतु तसं केलं नाही. देवेंद्र फडणवीसांना बोलून दिलं, त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं आहे, परंतु देवेंद्र फडणवीस बोलल्यानंतर अजितदादांनी बोलणं अपेक्षित होतं, परंतु देवस्थानलाही याच्यामध्ये अंधारात ठेवून या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी तो कार्यक्रम हायजॅक केला आणि अशा एक चुकीच्या प्रकारचा पायंडा भाजप एकूणच राज्यामध्ये पाडतंय. आपण सगळेच जण काही दिवसांपासून काही वर्षांपासून बघतोय आणि अशा पद्धतीने मला नाही वाटत जरी आमच्या नेत्याला बोलून नाही दिलं तरी आमचं नेत्याचं काम बोलतं. अजितदादा बोलण्यापेक्षा कृती करणारे कार्यकर्ते आहेत आणि दादांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये राज्य सरकार खूप चांगलं काम करते. जरी बोलू दिलं नाही तरी जनतेला ही सगळी गोष्ट लक्षात आलेली आहे आणि अशा प्रकारे चुकीचा पायंडा भारतीय जनता पक्षाकडून पाडला जातो. त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या वेशामध्ये भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते, त्याच्याबद्दल पण आमचं काही म्हणणं नाही, परंतु त्या ठिकाणी भाजपने तो कार्यक्रम हायजॅक केला आणि या कालच्या घटनेचा आम्ही निषेध करतो. खरं पाहता तर ही अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. वास्तविक पाहता देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला जे आले त्यांच्याकडे पंतप्रधान म्हणून बघितलं जातं आणि तोच प्रोटोकॉल पाळत आमचे आदरणीय अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते स्वतः त्यांना रिसीव्ह करायला सुद्धा एअरपोर्टवर गेले आणि आपलं मंत्री पंतप्रधान आपल्या देशाचे येतात म्हणून तो प्रोटोकॉल सांभाळत ते स्वतः त्यांच्या स्वागताला पण गेले, स्टेजवर उपस्थित होते आणि महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये तिथं ज्या ठिकाणी हा देऊसारख्या पवित्र स्थानामध्ये हा कार्यक्रम होता त्या ठिकाणी खरं पाहता तर आज शरद पवार साहेब असतील, अजित पवार असतील, ते ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज ह्या लोकांचं कर्तृत्व आहे, कार्य आहे आणि वास्तविक पाहता एक प्रोटोकॉल ज्याला आपण म्हणतो त्या प्रोटोकॉलप्रमाणे मी उलटं म्हणेन की भारतीय जनता पार्टीने त्या पक्षाचं राजकारण म्हणून असं पक्षपाती राजकारण केलेलं आहे, ते खरं पाहता या देशाच्या पंतप्रधानांना शोभत नाही. आणि वास्तविक पाहता मग देवेंद्र फडणवीस जर बोलू शकतात, इतर लोक जर बोलू शकतात तर मग ही चुकीची बाब आहे, हा प्रोटोकॉल न पाळण्याचं काम आहे. जर असं उलटं म्हणतो मी की जर आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार हे जर उपस्थितच नसते राहिले तर मग त्याची बातमी वेगळी झाली असती किंवा ते म्हटले असते की आले नाही किंवा काय, परंतु आमच्या नेत्यांना आम्ही सर्वजण आम्ही मनापासून त्यांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो की ठीक आहे त्यांनी प्रोटोकॉल पाळला आणि ते गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांना न बोलू देण्याचं मी असं उलट म्हणेन की हा अवमान अजितदादांचा नाही, हा अवमान महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा अवमान आहे आणि हा जनतेचा अवमान भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. वास्तविक पाहता पंतप्रधानांना हे शोभलं नाही किंवा पंतप्रधानांसाठी जो काही कार्यक्रम ज्यांनी नियोजित कार्यक्रम केलेला आहे त्यामध्ये अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण हे अपेक्षित नव्हतं आणि ते सुद्धा देऊसारख्या पवित्र भूमीवर अशा प्रकारचं एक घाणेरडं राजकारण करणं हे न शोभणारं आहे, निंदनीय आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा अपमान आहे असं मला वाटतं. ते खोटं बोलतात की त्यांना बोलण्याला जर दादांना बोलायला दिलं असतं दादा 100% बोलले असते. आणि दुसरी गोष्ट हे सर्वांना जनतेला माहिती आहे की दादा हे स्पष्ट वक्ते आहेत, त्यामुळं कदाचित त्यांच्या मनामध्ये ही भीती असेल की काहीतरी त्यामध्ये परत काय बोलतील का, परंतु थोडं दादा संयमशील आहेत, अतिशय हुशार नेतृत्व आहे, तर ते कुठं काय बोलावं हे त्यांना चांगलं कळतं. तर वास्तविक पाहता त्यांना जर बोलायची संधी दिली असती तर त्यांनी काहीतरी चांगल्या सूचना केल्या असत्या, त्यांनी त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या टिप्पणी नसती केली याची खात्री सर्वांना आम्हाला आहे. त्या ठिकाणी त्यांनी काहीतरी सूचकच सांगितलं असतं की ह्या गोष्टीची आवश्यकता आहे किंवा अमुक निधी या गोष्टीला लागेल अशा प्रकारचे, कारण एक अभ्यासू नेतृत्व म्हणून दादांकडे बघितलं जातं. आज महाराष्ट्र राज्यामध्ये गेले 30 वर्ष ते काम करतात, साधारण 25 वर्ष मंत्री म्हणून काम करतात, त्यामुळे निश्चितच त्यांनी चांगली सूचना केल्या असत्या असा आमचा विश्वास आहे.